महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत मोठी बातमी समोर येताना दिसते। महाविकास आघाडीची 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला एक महत्त्वाची बैठक पार पडते। वाद असणाऱ्या जागांवर या बैठकीत अंतिम चर्चा केली जाईल। जागा वाटपाचा जो तिढा आहे तो स्थानिक पातळीवरच सोडवा असं नेत्यांकडून कार्यकर्त्यांना सांगण्यात आलेलं आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, खरगेंच्या नेत्यांना सूचना आहेत। तिढा न सुटणाऱ्या जागांवर प्रमुख नेते तोडगा काढणार आहेत। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, शेवटी बैठकांनंतर बैठका, शेवटच्या क्षणापर्यंत खरं तर हा जो तिढा आहे जागांचा तो सुटणं थोडं कठीण आहे, पण प्रयत्न आहेत तसे महाविकास आघाडीमध्ये। काय केलं जातंय? विशाल, आपण जर बघितलं तर गेल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बैठका झालेल्या होत्या महाविकास आघाडीच्या आणि त्या बैठकांनंतर अंतिम फलित असं निघालं की जवळपास 78 जागा अशा आहेत ज्या जागांवर महाविकास आघाडीमध्ये तीनही पक्षांमध्ये पैकी कुठल्याही तरी 2 पक्षांमध्ये वाद आहेत किंवा त्यांच्यावर आत्ताच्या घडीला चर्चा करता येणार नाहीये आणि म्हणून आता 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या तारखा ठरवण्यात आलेल्या आहे। या 2 दिवसांमध्ये आत्ता जे नेते चर्चेमध्ये बसलेले आहेत त्या सगळ्या नेत्यांनी या 78 जागांवर चर्चा करावी आणि निर्णय घ्यावा। त्यातही जर काही जागा अशा असतील ज्या जागांवर निर्णय होत नाही, हे जेव्हा लक्षात येईल त्यावेळेला सगळ्यात शेवटी मग हे प्रकरण शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे जाईल। तोपर्यंत बहुतेक जागांचा निर्णय हा स्थानिक पातळीवर घेतला जावा असं सुद्धा वरिष्ठांकडून सांगण्यात आल्याची माहिती मिळते। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल। चला, अपेक्षित आहे या सगळ्या याच्यामध्ये की महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा लवकरात लवकर सुटेल, पण स्थानिक पातळीवर असणाऱ्या नेत्यांची भांडणं आणि शिवाय प्रत्येकाचा असलेला दावा या सगळ्या याच्यातनं खरं तर हा प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवा अशा सूचना ज्या आहेत त्या दिल्लीतल्या नेत्यांकडनं, राज्यातल्या नेत्यांकडनं कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत।